द्वारा बुद्धाचे आराध्य दैवत गणरायाला वंदन करून या स्पर्धेचा प्रारंभ होतोय आणि आपल्या संस्कृतीत पूजन महत्वाचं असतं, अर्थात आरतीचा हळदी कुंकवाचा मान महत्वाचा असतं आणि ज्या भगिनी आल्या त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि एक स्त्री पुढे आली ना की त्याच्या मागे ऑटोमॅटिक कुटुंब पुढे येतं. मग स्त्री पहिली, कोणाची मुलगी असते, कोणाची बहीण असते, मग कोणाची बायको होते, मग आई होते, तर नंतर कोणाची सासू होते. या सगळ्या भूमिकेत ती कायम पुढे असते. सर्व या भगिनी आल्यात, त्यांना सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्यांना विनंती करूया खेळपट्टी मुख्य खेळपट्टीवर जाऊन आपण पूजन करायचं आहे. करा उत्सव आपला उद्या आहे, महापूजा सत्यनारायण महाराजांची, पण त्याच्या आधीची ही सुरुवात आहे. आणि आपण या धरणी मातेला किंवा आपल्या इथे देवतांना विनंती करूया की असंच आनंदमय आमच्या गावात कायम राहो, ही भावी पिढी अशीच पुढे पुढे जात राहो आणि सर्वात सुसंवाद राहून एकोप्याने कसं गाव नांदेल ही कायम कृपा दृष्टी तू आमच्यावर ठेव. कुठलीही वाईट विघ्न आमच्या गावावर येऊन देऊ नको आणि आलेले विघ्न तू परतवण्याची शक्ती आम्हाला दे, अशी प्रार्थना आपण करूया. ग्रामदैवत असेल, आपला आराध्य दैवत असेल, आपला कुळदैवत असेल, आज मात्र फोटो स्टेशन जोरात आहे, पण संध्याकाळचा फोटो स्टेशन महत्वाचा असेल. जी ट्रॉफी उचलेल तो संघ मालक, तो संघाचा कर्णधार, त्यावेळेला खरी मजा येईल. आज दिवसभर आपण भाई यांचा जबरदस्त आवाज ऐकणार आहोत. डार्क पिंक, बेबी पिंक, रेड आणि ब्ल्यू चार संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील.
बघा 30 यार्डवर सर्कलला तुम्हा उभं केलं आणि सर्व या आई असतील, काकी असतील, मावशी असतील या मध्ये उभे आहेत आणि घराची चावी कोणाकडे असते तर आईकडे असते किंवा बायकोकडे असते. तुम्ही किती करा तुमचा रिमोट कंट्रोल घरात आहे. त्या माय माऊलींना मनापासून धन्यवाद देऊया, कारण तिच्या हातात रिमोट कंट्रोल असला ना कधी बरोबर काट कसर करून सगळ्या गोष्टी सगळ्यांचा विचार करून आणि आपणच या स्पर्धेला प्रारंभ करूया. आणि ज्या आताच आपण भारत पाक युद्ध पाहिलं, सन्माननीय मोदी साहेबांनी केलेलं आक्रमण, त्यानंतर पाकिस्तानने आलेली शरणागती आणि त्याच राष्ट्राला संबोधित असलेले राष्ट्रगीत महत्वाचं आहे, अभिमानाचं आहे आणि त्याची आपण सुरुवात करूया. विनंती असेल प्रत्येकाला की त्यांनी जागेवर उभं राहायचं आहे, डोक्यावरची कॅप काढायची आहे आणि परेड सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. सौभाग्य होती, अर्धांगिनी होते, नंतर पूर्ण घराची जबाबदारी घेते. दोन घरात सांभाळणार, दोन घराचं कर्तृत्व आणि दोन घराची मायेची ऊब कायम घेऊन राहणारी माय माऊली, मनापासून धन्यवाद. आपण आलात, या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनलात, पूजेचं महत्वाचं काम आपल्या शुभकार्य आपल्या हातून झालं. खूप खूप धन्यवाद. सुनील कासार, एक सामाजिक क्षेत्रात जबरदस्त असं नाव, पण मात्र क्रिकेटचा जबरदस्त वेळ. क्रिकेट म्हटलं की क्रिकेट आणि बैलगाडी या दोन्ही क्षेत्रात आवर्जून नाव घेतलं जातं. नाव आहे सुनील कासार. आता मात्र वकिली क्षेत्रात त्यांनी सुद्धा पदार्पण केलंय. त्यांच्या सुट्या भावी आयुष्याच्या वाटचालीच्या आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आज फक्त चर्चा होईल, ह्याला मी हरवलं, ह्याच्याबरोबर मी जिंकलो, ह्याला मी षटकार मारला, ह्याची कॅच सोडली, ह्यानी मॅच घालवली, ह्यानी दोन धावा दिल्या नसताना, ह्यानी थ्रो बरोबर केला नसता तर मॅच जिंकलो असतो.
पण मात्र या आठवणी तुमच्याकडे कायम वर्षभर राहतील पुढच्या पांगुळले प्रीमियर लीग 6 पर्यंत. काय भाऊ तू कॅच सोडलीस नसतीस ना, आता आउट झाला असता ना तर मजा आली असती, मग आपण मॅच जिंकलोच असतो. पण भाऊनी सोडलेली कॅच, नंतर भाऊनी केलं थ्रो, या सगळ्या गोष्टी आपल्या आठवणीत आहे. आनंद घ्यायचा आहे. हे जीवन हे क्षणभृंगार आहे. जीवन हे कधी संपेल कधी थांबेल याचा नियम नाही आहे. पण जीवनात मात्र आनंद किती भरलाय ना, हा महत्वाचा आहे. ते आनंदाचे क्षण आपल्या या आयुष्याच्या तिजोरीत साठवून ठेवायचे आहेत, हे महत्वाचे क्षण. आणि गावाच्या विकासासाठी, गावाच्या एकात्मतेसाठी ही आपण पाहतोय पांगलोली प्रीमियर लीग पर्व 5. चला टॉस उडवायला या, टॉस टॉस आपण पाहूया. साईनाथ 11 वर्सेस गावदेवी 11. चला या टॉस साठी या. सुनील कासल आपला कर्णधार पाठवा. जर्सी नंबर 8. चला या लवकर. गावदेवी 11 संघाचा कर्णधार आणि साईनाथ